श्रोते मंडळी, नाही तर कोण्या कोण्या ठिकाणी आम्ही जातो ना, आम्ही बोल्यामध्ये मग्न, आजी झोपेत मग्न. आम्ही बोल्यामध्ये नळला कोल्ला झाला आणि आजीच्या जांभोया देऊ देऊ आजीच्या लागली सिग्नल द्यायला. इकडे चोपड्याकडे एवढे हुशार लोक आहे हो सतीश भाऊ. झोप जर कधी लागली ना, ते काळे चष्मे नेतात, काळे चष्मे. डोळे काढे डॉक्टर ना, ते काळे चष्मे. असंच झालं. कीर्तन चालू, आजीले जे लागली झोप. कीर्तन झालं, सगळा मंडप घरी गेला. सगळा मंडप घरी गेला ना, आजी एकटीच ओठ्यावर बसेल 1.5 क्विंटलची. एका दिवशी चोर शिरले आजीच्या घरात. दोघी चोरायले अशा बग्गल मध्ये दाबले आणि त्याच्या शातळल्यावर बसले खात. तो चोर म्हणे, उठवा आजी, उठवा आजी. कशी उठव रे म्हणे. नातवाला सांगले म्हणे, पप्प्या 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 जाय म्हणे, पोलीस आले, आण बोलून. पप्प्या बाहेर गेला. आजी म्हणे, काय पाहतो रे हिरव्या तोंडाच्या. आजी व म्हणे, माझी चप्पल दिसत नाही. तो खाली पडेल. चोर म्हणे, बापा माई घेऊन जाय रे. पण हे ओझ उतर गळ्या. 1.5 क्विंटलची आजी. आणि आजीले सण झोप लागली कीर्तनामध्ये. काया चष्मा लावेल कीर्तनकाराली, समजना आजी झोपेला की जागी आहे. सगळा मंडप घरी गेला आणि एक बोकड्या आला. तो बोकड्या सोडेल होता देवाले, कुकू लावून सोडेल होता मायासारखा. कुकू लावून सोडेल होता. आणि तो मंडपात आला रात्री 11:30 वाजता. बोकड्या त्यानं पाहिलं गड्या आजीचं टक्कर. आजीच्या मारणं चालूच आहे. तो बोकड्या आला आणि त्या बोकड्यानं पाहिलं म्हणे, अरे बोकडा पुढे गेला. आजीने पाहिलं असं करतो बोकड. बोकडलं असं वाटलं आजी काय टक्कर घेते का आपल्याशी. बोकड्या गेला पुढे. जे टक्कर मारली आजीले, एका टक्कर मध्ये आजीले लंबीच. हो, कीर्तनात झोपून काही काही लोक काही भागामध्ये त्या विदर्भाकडे गेलो कीर्तनाला परत वाड्याकडे. एका आजीले तलप लागली दात घासाची. दात घासाची. काही लोकांना ते मिस्त्री लावायची सवय असते पुरुष मंडळीला. कीर्तन चालू, आजीनं कंबर म्हणली पिशवी काढली, तिच्यातला तपकीरचा डब्बा काढला, घोडा शाप. लागली कीर्तनात दात घाशाले. कीर्तनात दात घाशाले लागली. कीर्तन झाल्यावर माझ्याजवळ आली. म्हणे, मठ ठके टणकेला रे म्हणे, मठ ठके टणकेला. मठ ठके टणकेला म्हणे, हाय म्हणे उंडळल्या तोंडाच्या आपण मठ ठके. अवघड आहे. लोक कसे मिळते सांगता येत नाही. अशी टाळकरी मिळतच नाही. नाही तर कोण्या कोण्या ठिकाणी अशी टाळकरी त्याची आमची गाठ भेट होतेच. आपण म्हणाव काय तर ते मागचे म्हणतात काय. मी म्हटलं, ह्याची दान दे गा देवा. मागच्या टाळकरी म्हणे, माराले डबल कोरोनाचा रोग व्हावा. अवघड. एका ठिकाणी म्हटलं मी, मोगरा फुगला मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला. मागच्या भजनावर उचललो तो म्हणे, बुवा मोकार फुगला बुवा मोकार फुगला बुवा मोकार. अवघड आहे. कुठं कुठं भजने असतात. आपण म्हणाव काय ते म्हणतात काय, अंदाज सांगे बैर्याले आणि गाडी चालली खैर्याले. दमडी के डाल में चिपडी खुशाल. एका ठिकाणी भजन म्हटलं मी, दिनाची माऊली आज म्या देखी येली. मागचा म्हणे, दिन्याची माय मेली. म्हटलं भाऊ, तो विना घेन माझ्या डोक्यात मार आता. तो विना घे डोक्यात मार म्हटलं माझ्या. एक तर म्हणे, बुवा छाला म्हणे आपल्याकडे फराळ आहे म्हणे आज. फराळ आहे म्हणे बुवा आपल्याकडे आज. जे फुल भरवला बुवाले म्हणे, बुवा खाली बसले तर साबुदाणा वरे उठले तर म्हणे दुधाचा गिल्लास आहे. आता आपल्या गावामध्ये अशी उदाहरण अंतकरणाची मंडळी आहे ना. कोण्या कोण्या ठिकाणी आम्ही जातो ना, एका ठिकाणी असाच प्रसंग पडला. पितर बसाचा टाइम पडला. आपल्या गावामध्ये उदाहरण अंतकरणाचे लोक आहे. कुठं कुठं मेळ बसत नाही. जेवण करायला बसलो, बारस होती. बारस पितर पाठ महिना होता आणि पित्र बसलोय आम्ही. एक मावशी आली तूप घेऊन, तिची वाहरी. तूप आणलं वाटीत. उदाहरण अंतकरण. तुपाची वाटी मध्ये दामन होता. दामन. तो आमचा भजन्या म्हणे, ओ म्हणे महाराज, ओ बाबा. या मावशीने म्हणे, दामन आणला म्हणे का डोळे फुटते का महाराज लोकांचे.
म्हटलं येऊ दे मावशीले. ते बसली. घ्या म्हणे महाराज तो, घ्या म्हणे महाराज तो, घ्या. एक 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 थेंब सगळ्या साधू लोकायला वाढून दिला. मी म्हटलं इकडे खाव. म्हटलं ताई तुमच्याकडे म्हशी किती आहे? म्हणे 16. म्हटलं मग तूप एवढं एक एक थेंब? म्हणे महाराज खासन तर खा, नाही तर उठा. म्हटलं अहो, म्हटलं असं कसं काय? म्हणे माझ्या याच्यापेक्षा तर माझी सासू चांगली वाढते. म्हटलं सासूली बोलवा. म्हटलं याच्यापेक्षा तो म्हणेन साला काय लंबा लंबा चालू राहिला रे आज. कीर्तन झाल्यावर पाहतो म्हणे तू. पोरं बदला घ्यायला एक नंबर असतात बरं. एक अवघड आहे पण ते पैलवान आहे. आता लेकरं म्हणा शांत बसा. एक लाईट चालली गेली माझा जन्म तसा. आज जशी लाईट गेली ना, एका पोराला विचारलं, म्हटलं बाळा जाय रे, म्हटलं सब स्टेशनले फोन लाव. तो पोऱ्या बाहेर गेला आणि पोलीस स्टेशनले फोन लावला. बदला काढला त्यानं. तो म्हणे हाच आहे तो. चांगला लंबा लंबा चाले. लेकरं कुठे बदला काढतील सांगता येत. हो चला आपलं कुठं आलं आला. म्हटलं तुमच्या सासूला. मावशी आली ना वाड्याला. मावशीनं चुलीतला आर घेतला तर विसतो. आणि ती वाटी होती, त्या वाटीमध्ये 5 बोट टाकले आणि त्या प्लेट म्हणल्या त्या विष्टावर असे मारले. आणि ते महाराजच्या पुढून फिरवले. म्हणे महाराज खा तूप. म्हणे खा म्हणे महाराज तूप. असे उदाहरण तर करणारे टाळक मंडळी असतात. आपल्याकडे खरोखरच मन सर्व प्रसन्न झालं अशी प्रेमाची मंडळी. इथं आल्यानंतर तर मला असं वाटतं भागही गेला सीनही गेला. भाग गेला सीन गेला. भाग गेला सीन गेला. भाग गेला सीन गेला. भाग गेला सीन गेला. हे उगा झाला आनंद. तुमच्या सारख्या मायबापाला बघून भागही गेला शिनही गेला. खरोखरच उदाहरण करण्याचे मंडळी आहे. छत्रपती शिवरायांच्या या महाराष्ट्रामध्ये तुमचा आमचा जन्म झाला. म्हणावं लागलं माऊली नंतर समाधी नाही, तुकोबारायनंतर वैकुंठ नाही, बालगंधर्वानंतर गाणं नाही. अरे कर्णानंतर उदारता नाही, मेघानंतर औदार्य नाही, साधू नंतर कृपा नाही, रामासारखा मुलगा नाही, राजा दशरथासारखा बाप नाही, गीतेसारखा ग्रंथ नाही, रामकृष्ण हरी सारखा मंत्र नाही, साधू नंतर कृपा नाही, आई नंतर प्रेम नाही, बापानंतर महाराज म्हणता शाबासकीची थाप भेटत नाही, आणि या मानव देहानंतर दुसरा कुठलाच चांगला देह नाही. असा अनमोल किमतीचा देह तुम्हा आपल्याला मिळाला. महाराज म्हणतात त्याचं चिंतन करण्यासाठी त्या भगवंताचे उपकार आहे तुमच्या आमच्यावरती, की त्या भगवान परमात्म्याने एवढा मोठा सोहळा बघण्यासाठी तुम्हा आपल्याला जिवंत ठेवलंय. त्या भगवंताचे उपकार आहे. त्याच्या मनामध्ये आलं तो तेच करतो. दादा ऐका ऐका ऐका, त्याच्या मनामध्ये आलं तो तेच करतो. आपल्या मनामध्ये आलं ते कधी होत नाही. आपल्या मनामध्ये आलं ते कधी होत नाही. त्याच्या मनामध्ये आलं ते झाल्याशिवाय राहत नाही. त्याच्या मनामध्ये आलं तेच होईल. आपल्या मनामध्ये आलं ते कधी होत नाही. आपल्या मनामध्ये आपण कीर्तनात आलो, कीर्तन ऐकलं, घरी गेलो, झोपून राहिला म्हातारा झोपून राहिला. बाबानं रात्री उशिरा सोडले कीर्तन, म्हणून सकाळी म्हातारा उशिरा उठला. आजीले असं वाटलं जाऊ द्या म्हणे, माय रात्री बाबानं कीर्तन लेट सोडले म्हणून म्हाताऱ्याला काय उठवा. 7चा टाइम होता. 7:30 म्हातारीनं उठून पाहिलं. म्हातारा हालेना बोलेना. म्हातारा हालेना बोलेना. आजी म्हटली माय रात्री तर राघू चांगला मिट्टू सारखा गोड 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 बोलत होता. आता म्हातारा बोलत नाही, हालत नाही. काय झालंय? म्हाताऱ्याला हलवायला लागली आजी. ओ उठावं उठावं उठा. म्हातारा बोले बिना, हाले बिना, डोळी उघडे ना. आजीनं छाती ठोकली. म्हणे माय आवाज दिला, डॉक्टर दादा. डॉक्टर भाऊ आला. डॉक्टर जसा आला, डॉक्टर म्हणे म्हातारा रात्री उशिरा आला म्हणून उशिराच उठवण्याचा प्रयत्न केला, पण म्हातारा बोलत नाही, चालत नाही. उठवा म्हणे डॉक्टरला.
म्हाताऱ्याला उठवा. डॉक्टरनं नस तपासले, म्हाताऱ्याचे हात पकडला, हात पकडला आणि आजीने म्हणे आजी. आजी नुसती मटमट डॉक्टरकडे पाहायला लागली. म्हणे काय म्हणते माय. आजीनं असं तोंड केलं. म्हणे बोल ना. म्हणे डॉक्टर. आजी म्हणे बोंबलेले सुरुवात कर. म्हणे माय. आजी म्हणे बाप्पा मी एकटीच कसे काय बोंबलो. डॉक्टर म्हणे कीर्तनातल्या बाया घेऊन जाय, पण बोंबलेले सुरुवात कर. अरे झोपणं आपल्या हातात आहे दादा, पण उठवणं परमात्म्याच्या हातात आहे. आपण कितीही आपल्या मनामध्ये आलं तसं होत नाही. त्याच्या मनामध्ये आलं ते झाल्याशिवाय राहत नाही. उसकी जी में आया तो डाकू को वाल्मीकि बना देता है, नहीं तो विश्वामित्र जैसे ऋषि को मेनका के पीछे भगा देता है. कसौटी भक्तों की लेता है, जिंदों को डुबाता है, मुर्दों को तैराता है. राजा हरिश्चंद्र को 2 मन सोने के लिए अपनी पत्नी बेचनी पड़ती है. दरिद्री सुदामा को सोने की नगरी मिला देता है. अरे खुद का बाप था दशरथ वहां नहीं था, जटायु को मांडी देता था. धनुर्धारी कर्ण को सुलभा देता है. मुर्दे सचितानंद बाबा को खड़ा कर देता है. जनाबाई को सुई नहीं आता, नहीं तो 5 वर्ष के ध्रुव बाल को भक्ति प्रदान कर देता. बली को जाना था वैकुंठ, लेकिन भेज दिया पाताल. म्हणून ती जनाबाई भगवंताच्या रावडात गेली. पदर कसला कमरेला आणि त्या विठ्ठलाला म्हणते विठ्ठला अरे विटेवरती उभा आहे, तू जगाचा बाप आहे, तुझ्या दरबारातला न्याय मोठा उलटा आहे माय बापा, तुनं गलत केलं. काय ग. अरे पुण्यवंत पाताळ लुकी नेला, पुण्यवंत पाताळ लुकी नेला, पुण्यवंत पाताळ लोकी नेला, पुण्यवंत पाताळ लोकी नेला. दारिद्र्य तो भाग्यवंत केला, दारिद्र्य तो भाग्यवंत केला, दारिद्र्य तो भाग्यवंत केला,